नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेश मंडळाचा लोगो तयार करायला तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे ग्राफिक डिझाईनचे रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधला मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या ZWorker ॲप्लिकेशनला ओपन करायचं. या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक प्लस हे ॲप्लिकेशन आपल्या प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ZWorker ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं. त्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या फाईल दिसतील, एक म्हणजे बाप्पा लोगो PLP आणि एक सेपरेट मटेरियल. त्या दोन्ही फाईलला आपण पासवर्ड लावलेला आहे. पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पासवर्ड टाकून इथे एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करून इथे पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून ओकेवरती क्लिक करायचं. बघू शकता आपण सेपरेट मटेरियलमध्ये जे काही लागलेलं आहे आपल्याला ते आपलं मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे. अशा प्रकारे ते फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची. दोन्ही पण फाईलला एकच पासवर्ड आहे. कोणतं पण पासवर्ड तुम्ही कुठे पण यूज करू शकता. तसं तर मी तुम्हाला PSD फाईल पण देणार आहे. त्याची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही. ओके, तर आता सेपरेट मटेरियल डाउनलोड झालं म्हणजे एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये येऊन या इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं सेपरेट मटेरियलचा फोल्डर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडची लेअर सिलेक्ट करायची आणि डनवरती क्लिक करायचं. याला रिसाईज ऑप्शनवरून याची विड्थ आणि हाईट 100पर्यंत ठेवून लेअरला लॉक करायची. खालची टेक्स्टची लेअर डिलीट करायची. परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मंडला म्हणजे सर्कल दिलेलं आहे ते ॲड करायचं आहे. ओके, तर मंडला ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे साईज लहान करायची. रिलेटिव्ह पोझिशनवरती क्लिक करून सेंटर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारची पोझिशन सेट करायची. परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला बाप्पांचा जी मूर्ती आहे ते ॲड करायची आणि अशा प्रकारे त्याची साईज कमी करून घ्यायची आणि याला पण ग्रिड ऑन करून बघायचं सेंटर कुकडे येते. तर अशा प्रकारे अलाइन करायची. ओके, परत लेअरला लॉक करायचं आहे. परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ॲड करायचं आपल्या जे फ्लॉवर्स आहे ते फ्लॉवर्स ॲड करायचे अशा प्रकारे आणि इथे सेट करायचे आणि या लेअरला बाप्पांच्या लेअरच्या खाली घ्यायचं आणि अशा प्रकारे लॉक लावायचं. तर याची साईज तुम्ही अजून कमी करू शकता. रिलेटिव्ह पोझिशनमध्ये 90पर्यंत ठेवली झाले. रिलेटिव्ह पोझिशनमध्ये सेंटरला अलाइन करून घ्यायचं. डन. परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपले लेबल्स नावाची PNG याला ॲड करायची आणि अशा प्रकारे सर्कलच्या बाहेर राहील अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायची आणि याला पण सेंटरला अलाइन करून घ्यायची. परत साईज वाढू शकता थोडी. ओके, त्यानंतर याला सर्वात खालच्या लेअर म्हणजे मंडळाच्या लेअरच्या खाली घ्यायची आणि ऑपेसिटी कमी करायची आणि याला कलर ऑन करायचा आणि अशा प्रकारे इथून कलर पिकर घ्यायचा आणि बॅकग्राऊंडचा हा कलर सिलेक्ट करून त्याला थोडंसं लाईटमध्ये घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. परत ऑपेसिटी 100वरती ठेवायची. ओके, परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि नेम प्लेट नावाची PNG ॲड करायची आणि अशा प्रकारे इथे अलाइन करून घ्यायची सेंटरमध्ये. ओके, तर त्यानंतर राहिला आपला नावाचा भाग. तर आता त्यासाठी तुम्हाला आपलं क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे. ओके, तर क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे युनिकोड EMS टायपिंग आणि यामध्ये तुम्हाला इथे सध्या नेटवर्क इश्यू चालू आहे त्यामुळे ओपन नाही होणार आहे. तुम्ही किंवा इंडिया फोन कन्व्हर्टर ॲप्लिकेशनला पण यूज करू शकता. ॲप्लिकेशन पण इथं ओपन होणार नाही. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन एका व्हिडिओची. त्यामध्ये तुम्ही कन्वर्ट कसं करायचं टेक्स्ट ते असेल. ओके, तर टेक्स्टच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि इथे टाईप करून घ्यायचं आहे आपलं टेक्स्ट अशा प्रकारे. फोंटवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक फोंट दिलेला आहे तो फोंट इम्पोर्ट करायचा आहे पिक्सेल लॅबमध्ये. अशा प्रकारे आणि याला साईज मोठी करायची
आणि केच्या समोर एक स्पेस द्यायची आणि हे स्लॅश काढून टाकायची, डी काढून टाकायची आणि ला असं होल्ड करून एकदंत तयार होईल. समोरून एक स्पेस द्यायची आणि याची साईज थोडीशी लहान करायची. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे तुमचं जो मंडळाचं नाव असेल त्याचं तुम्ही टेक्स्ट ते टाकू शकता, ते कन्वर्ट करून AMS to इंडिया कन्व्हर्टरने. ओके, टेक्स्ट आपलं झालेलं आहे. टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेक्स्चरवरती क्लिक करून आपण टेक्स्चर दिलेलं आहे ते टेक्स्चरला ॲड करायचं आहे अशा प्रकारे आणि एनेबल करायचं आहे मेन्शन रेशोला. इथे शॅडो ऑप्शन असेल, शॅडो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि प्युअर येलो कलर सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. ओके, झालं. त्यानंतर ब्लर रेडियस 3 वरती ठेवायचे आणि परत लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडो नावाचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ऑफसेट X आणि ऑफसेट Y 3 वरती ठेवायचं आहे आणि ब्लर रेडियस थोडीशी कमी करायची. ओके, परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तिलक नावाची PNG ॲड करायची. याची रिलेटिव्ह साईज ठेवायची तुम्ही 8 किंवा 7 ठेवू शकता अशा प्रकारे. त्याला इथे आणायची आणि जिथे टिंब असेल, आता एकदंतवरती टिंब आहे ते आपण ॲड करणार. तर तुमच्या लोगोमध्ये नसेल तर तुम्ही नाही ॲड केली तरी चालेल. परत टेक्स्ट घ्यायचं आहे आणि इथे गणेश उत्सव मंडळ अशा प्रकारे तुमच्या मंडळाचं जे नाव असेल ते टाईप करू शकता तुम्ही इथे. आणि इथे फॉन्टवरती क्लिक करून पोपिन्स फॉन्ट सिलेक्ट करायचं आहे. या फॉन्ट तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि पोपिन्स फॉन्ट डाउनलोड लिहिलं तर तुम्हाला या फॉन्टची डायरेक्ट झिप फाईल मिळेल, तिथून ॲड करायचं आहे पिक्सल लॅबमध्ये आणि सिलेक्ट करायचं आहे. ओके, याची साईज अशा प्रकारे कमी करायची. तुमच्या मंडळाचं नाव असेल त्या प्रकारे ॲडजस्ट करायची साईज. त्यानंतर झूम करायचं अशा प्रकारे आणि अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं. परत त्याला कॉपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही गावाचं नाव पण लिहू शकता अशा प्रकारे. याची साईज वाढवून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही नाव लिहू शकता. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे. आणि याला तुम्ही अशा प्रकारे कीबोर्डच्या ऑप्शनमधून अशा 2 लाईन आणि ह्या डॉट, इकडून अशा 2 लाईन आणि ह्या डॉट. ओके, बघू शकता अशा प्रकारे. आणि याची पोझिशन बरोबर अलाईन करायची. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे आपला लोगो तयार झालेला आहे. आता यात सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डायमेन्शन ठेवायचे अल्ट्रावरती आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. याने आपला लोगो फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर एवढं करून पण तुम्हाला लोगो तयार नाही करता आला तर तुम्हाला आम्ही PLP फाईल पण दिलेली आहे, तिला पण ह्याच पासवर्ड लागणार आहे. तो पासवर्ड टाकून तुम्ही डायरेक्ट PLP फाईल इथे इम्पोर्ट करू शकता. तर व्हिडिओ आजचा खूप मोठा झाला आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकणार नाही PLP फाईल कशी यूज करायची. तर तुम्ही आय होप तुम्हाला PLP फाईल यूज करता येईल. नक्कीच करा. काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.